तर हॅलो गाईज आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? सकाळी सकाळी मी चालले होते बाहेर काही कामानिमित्ताने. मस्तपैकी थोडासा मेकअप केलेला पण होता. त्यानंतर अनफॉर्च्युनेटली मी कार चालवत नव्हते आज, कारण काही कार ड्राईव्ह करायला आज आमच्याकडे दुसरा माणूस होता, म्हणजेच माझी दिदी. आता तर तिला बऱ्यापैकी कार चालवता येतेच, पण थोडीशी भीती पण वाटते. त्यानंतर काम आटपलं आणि घरी आले. घरी आल्यानंतर समजलं का आमचा एक फिश टँकमधला मासा तो फायनली आज मेला आहे. तर खूप दिवस झाले होते फिश टँक धुतलं नव्हतं, म्हणूनच मासा मेला वाटतं. मग फिश टँक धुवून घेतला आणि मनाला खूप वाईट वाटलं की आमचा एक मासा मेला आज. झाडांकडे थोडंसं लक्ष दिलं तेव्हा असं पानं कुरतडून ठेवले होते. काय माहिती कोणता पक्षी होता का या पानांना कीड लागली होती, माहिती नाही. पण मग मी मम्मीला कॉल केला आणि मम्मीला विचारलं काय करू या पानांचं. तर मम्मी बोलली का जे असे खराब झालेले पानं आहेत ते काढून फेकून दे, जेणेकरून नवीन पालवी फुटेल त्याला. त्यानंतर आमच्याकडे हळदीचं पण झाड आहे. हळदीच्या झाडाची पण काही अशी अवस्था झाली होती. त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही आहे, म्हणून त्यांची अवस्था अशी झाली. त्यानंतर फिश टँकच्या वरचं जे आहे ते मी पुसून वगैरे काढलं. इतकी धूळ झाली होती का विचारूच नका. मी 3 वेळा कपडा मारला तरी पण ती काही धूळ चांगली निघतच नव्हती. शेवटी मला ते घासावंच लागलं आणि काढावं लागलं. तर आमच्या घरात एक रूल आहे, नवीन वस्तू आली तर त्याच्यावरचा जो पेपर असतो तो आम्ही कधीच काढत नाही. आता असं का आहे तर मलाही माहिती नाही, पण पप्पांनी मला सांगितलेलं का नवीन वस्तू असेल तर तिचा पेपरवरचा काढायचा नाही. त्यानंतर मी पुन्हा बाहेर गेले आणि जे सकाळी कामं होणार होते ते सकाळी झालेच नाही, म्हणून मला संध्याकाळी पुन्हा जावं लागलं तिथे. माझा चेहरा इथे खूप उतरलेला होता, कारण काही मला बरं नव्हतं. मला सर्दी आणि खोकला खूप झाला होता आणि कामांपासून मला सुटका पण भेटत नव्हती, म्हणून माझी फुल चिडचिड झाली होती. त्यानंतर मग तरी माझं मन मी शांत करून म्हटलं पहिले कामं महत्त्वाचे आहेत, त्यानंतर आपला आजारपण. आता माझ्या लक्षातच नव्हतं का गणपती बाप्पाचे स्टॉल्स वगैरे लागले आहेत, तर मार्केटला खूप गर्दी आहे आणि रोडवर इतकी गर्दी होती का विचारूच नका तुम्ही. त्यानंतर माझं या मोठ्या बिल्डिंगमध्ये काम होतं, तर मी पटापट आतमध्ये गेले आणि लिफ्टनी मला जायचं होतं, पण गर्दी पण होती लिफ्टला, म्हणून मी पटकन चालत गेले. त्यानंतर मग काम वगैरे झालं. घरी यायच्या वाटेवर इतकं काही ट्रॅफिक लागलं का मी लिटरली 1.5 तास त्या ट्रॅफिकमध्येच होते, कारण काही ही मिरवणूक तिथून जात होती. शेवटी थोडंसं कसंपसं ट्रॅफिकमधून गाडी काढली आणि छोटे जे गल्ली असतात तिथून गाडी मी घातली. मग मी फायनली घरी आले आणि येता कुकीज घेऊन आले होते. त्यानंतर मग माझं क्रोशियाचं हे सगळं राहिलेलं होतं, मग मी चक्रा मारून कंप्लीट करत होते. तर असा होता माझा दिवस. सो बाय.